पुण्यातील भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। मुसळधार असा पाऊस पुण्यात देखील पडतोय आणि त्याचमुळे आता भिडे पूल पाण्याखाली गेला। आपल्या या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत लक्ष्मण जाधव। लक्ष्मण, भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे, सध्याचे अपडेट्स काय या संपूर्ण परिसरातले? आपण त्या ठिकाणी उपस्थित आहात। वर्षा, नक्कीच गेली 7 ते 8 दिवसापासून सातत्याने पुणे परिसरामध्ये अगदी जोरदार पाऊस पडतोय आणि साहजिकच पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये सुद्धा जोरदार पाऊस असल्यामुळे या ठिकाणी धरण क्षेत्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यामुळे आज पहाटे सकाळी 27,000 क्युसेस वेगाने मुठा नदी पात्रामध्ये हे पाणी सोडलेलं आहे। अगदी बघू शकतो की मुठा नदीचं हे रौद्र रूप सध्या आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतंय। भिडे पूल जो आहे तो आता पाण्याखाली गेलाय। यापूर्वी भिडे पूल मेट्रोच्या बांधकामासाठी खरं तर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला होता, मात्र आता बघू शकतो की भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा प्रशासनाकडून इशारा देण्यात आलेला आहे की आपण सुरक्षित स्थळी जावं। एकता नगर सोसायटीमध्ये सुद्धा पुण्यातल्या पाणी गेलेलं चित्र जे आहे सध्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र जसजसा पावसाचा जोर वाढेल तसा पद्धतीने मुठा नदीमध्ये आणखी 27,000 पेक्षाही जास्त क्युसेस वेगाने पाणी मुठा नदी पात्रात सोडण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र सध्या तरी आपण बघू शकतो की मुठाला नदीमध्ये मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा प्रवाह जो आहे तो सुरू आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामध्ये भिडे पूल जो आहे तो भिडे पूल पाण्यात गेल्याचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणखी जर पाऊस वाढला तर आणखी जास्त वेगाने किंवा जास्त क्युसेसने पाणी मुठा नदी पात्रामध्ये सोडण्यात येऊ शकतंय आणि त्यामुळे निश्चितच लक्ष्मण, या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तर